मारून खलास करतात आणि मग प्रेताला विचारतात तुला रात तू इथे मला सोबत करायला आलास की घाबरवायला? समजवायला. साहेब पहाडचे कचराकर भले भले अफसर निघाले. तुम्ही आलात तर 4 दिवस मजा करा. त्या उघड्या नागड्याच्या तोंडी लागतंय. हँडल लँग्वेज चरण आपलं काम आहे ना माणसात आणणं. इंदिराजी म्हणाल्या यांना डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये आणलं की आपोआपच सिव्हिलाइज होते. सिव्हिलाइज साहेब आहात कुठे? या एक तरफ हिंदुस्तान है और एक तरफ ये ओडिशा का बोंडा पहाड़. 12 जंगल देश. साधी झाडाची फांदी तोडली म्हणून एकमेकांचे मुर्दे पाडणारे आदिवासी काय सिव्हिलाइज होणार आहेत? चरणदास शेर माझ्या शेरला कुठे जायचे? रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून साठे महाविद्यालय सविनय सादर करीत आहे भूमी. कथा संकल्पना आणि दिग्दर्शन अभिजित प्रकाश खाडे. लेखन आणि गीते स्वप्नील चव्हाण. संगीत स्वप्नील चव्हाण आणि समीर. नेपथ्य देवाशिष अविनाश. नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल. प्रकाश योजना राजेश शिंदे. वेशभूषा सिद्धी चिखलकर. रंगभूषा ओंकार भाग. सूत्रधार प्राध्यापक समीर जाधव. निर्माता प्राचार्य माधव राजवाडे. साठे महाविद्यालय सविनय सादर करीत आहे भूमी. नौखोर लीडर बाबू विश्वनाथ. चरणदास लीडर वगैरे नाही मी. साहेब इथे कोणत्या डेव्हलपमेंट मोर्चा माणसाला लीडर बाबू बोलण्याची पद्धत नाही. तर लीडर बाबू तोमासान बोलणे साहित्य पैसा पैसा. साहेब रेडी. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य होऊन 30 वर्ष झाली. पण तुम्हाला काय मिळालं? मला दुःख होतं हे तुमचं जगणं बघून. या पाड्यावर ना शाळा आहे, ना दवाखाना, ना रस्ता, ना पाणी. तुम्हाला इंदिरा माहीत ठाऊक आहे? इंदिरा गांधी नाही. पण आता हे नाही चालणार. आता डेव्हलपमेंट येणार. पण त्यासाठी तुम्हाला वोटिंग करावी लागणार. ही वोटिंग आहे तुमच्या तरक्कीसाठी, तुमच्या कच्च्या बच्चांसाठी. तर या आणि वोटिंग करा. टाळ्या नको वाजवू. समजवतो. लीडर बाबू बोलेलीस तर सकाबदार शिक्का मारू. नाही करताव तर दुमा डायन देवता खूप करी. 3 महत्वाचे निशाण. कोयता, किसान आणि पंजाब. बॅलेट पेपरवर शिक्का मारा. तुमची सरकार निवडा. प्रगत व्हा. शिक्का मारी भरी भरी. पंजा दराती शेतकरी. डेव्हलपमेंट देवी जय भो जय भो. वोटरी देवी जय भो जय भो. काय बडबडतोस? मी तुला वोटिंग बद्दल सांगायला सांगितलं. वोटरी देवी जय हो जय हो. डेव्हलपमेंट देवी जय हो जय हो. एक मिनिट. हे काय? ती माणसे हवे तुला. बघा मस्करी नाहीये. हत्यारे अलाउड. काय बाबू क्षमा करी. ओ लीडर बाबू डेव्हलपमेंट देवीचा माणूस. त्याचा नाश म्हणजे आकार गोड आकार. तुम्हा डाय देवता खूप करी. साहेब बोटांचं धनुष्य म्हणजे त्यांच्या शरीराचा भाग. घरात डेव्हलपमेंट देवीची पूजा न होईल तर ह्याचा मस्तक धडाबगा केला असतं मी. पूजा? चरणदास तू काय सांगितलं असतं ना?
साहेब तुम्ही जरा वेळ शांत बसता का? मी सगळ्या नीट करतो. वोटिंग झालं पाहिजे की नाही? ऑफकोर्स. चला चला वोटिंग करूया. डेव्हलपमेंट देवी जय भाऊ जय भाऊ. चला या या. अहो साहेब त्यांना स्टॅम्प द्या. चला या 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 या. बाबू ए ते मला माहिती बॅलेट बघ. तुला कळलं खडत खडत तुझं नाव? सोमा. प्रजा के सामूहिक निर्णय का आदर करना आवश्यक है। इनके फैसले को मैं और मेरे सहयोगी पूरी तरह से और नम्रता पूर्वक स्वीकार करते हैं। प्रधानमंत्री के रूप में विदा लेते समय मी माझं कर्तव्य पार पाडलं. मी आणणार इथे सिव्हिलायझेशन. बाबू ओ लीडर बाबू तू काम देता नहीं काय? वो चरणदास बोला देखभाल सफाई राख रखाई मी सबुरी जाना. शहरी भाषा विचार. माझा बाप सिखाडबो. त्याला कोणी शिकवलं? लंबी कथा नंतर कभी बोला अंदर यू साहब. अरे हा हा ये. आव! हत्यार लांब ठेव. नाही मी मोठं बाहेरच ठेव. मला माझ्या घरात हत्यारा हत्यार. वगैरे गोंडा जसा कडी वगैरे कोंडा. बुधरा आवडी बैस. बाबू हे तुम्हासाठी. थँक्यू हा थँक्यू. वा बरं झालं घेऊन आलीस. नाही तर रोज कच्च्या तांदळाची खिचडी खाऊन वाट लागली होती. काय म्हणतात त्याला? बुबुआम बुबो. नावासारखं चविष्ट आहे. काय असतं याच्यात? सापाची सब्जी बाप का मांस. काही नाही. तू जेवणाचं राहू दे. तुला काम हवंय ना? तू एक काम कर. केरसुनी घे. ही केरसुनी घे आणि चल घर आवरून घे. इतक्या लहान वयात हिंसा. बिचारा मुक्या प्राण्याला मारता. खरंच रानटी आहात तुम्ही, रानटी. तुम्हीरा स्वभाव बाबू. शिकार कोंडाना जीवन रक्षण कोंडाना करम. आणि हे नग्न राहणं धर्म. लीडर बाबू कपडे घालून राहतात ते हुरी आम्हाला नंगी म्हणतात. आम्हाला तर कपडे घालून राहणारा माणूस नंगा लागतो. सुमा 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 सुमा. ए, ते बाहेर ते बाहेर ठेव. ते मला माझ्या घरात नको. ते बाहेर ठेवायला सांगतो. आज तर फरक आहे सोमा. तुम्हाला माहितच नाहीये तुम्ही कुठे आहात. कारण तुम्हाला कधी कोणी आरसाच दाखवला नाही. मी दाखव. मी बनवणार तुम्हाला सिव्हिलाइज. सिव्हिलाइज. सभ्य माणूस. आम्ही माणूस नसतो. एकदा साडी नेसून बघ बनशील माणूस. पाव पहाड पाव माय कसा. कोणती माहिती? कसला शाप? सीता माता साप देते री. खाली सीता कुंडवर सीता माता स्थान करत होती. तिही अंगावर पाता ना होईस. काही बोंडाबाई तिला हसतोय. माता खिचली शाप दे धरी. जाओ नंगी रहो. अगं कोणत्या पुस्तकात लिहिली ही गोष्ट? मी नाही वाचली कधी. चांद चपट आमारी धांगडी दादिया तो सांगतो. सांगू? अगं गोष्टींवर आयुष्य नाही जगली जात. कहाणी नाही लीडर बाबू.
इतिहास सम्राट, माझी माई, तिची माई, तिची बी माई, सगळ्या रांगेने आंधळ्या सोमा. खर तर तुम्हाला दाखवायला ना धर्म आहे ना शंका विचारायला धर्मग्रंथ. आम्ही रेमो आदिवासी, धरतीरा प्रथम माणूस, मानुषा आमोरी धर्म. अरे नागडं राहणं हा कसला धर्म? लज्जा सोडून जगणं हा कसला धर्म? हा रानटीपणा आहे. रानटी आहात तुम्ही. आमच्या पायरी तुमचे पैचण नका घालू बाबू. रानटी इडियट्स. रेडिओ आहे हा. भूतयंत्र, आत्मा, पाच अंगारी, भूतयंत्राला नमस्कार करतो. केवढं नव्हते. ज्या गोष्टीची भीती वाटते त्याचीच पूजा करतात. अज्ञानाची पूजा. बाबू, तुम्हाला हातातून रगत येत आहे. हा तुझा भाऊ चावला मला. तो माझा भाऊ नाही, मग कोण? मुलगा? पती माझा. काय चाललंय? थांबवय. बोंडांची हिरीतच गो बाबू. अगं बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. सूरज उगे बरखा पडे तर कोण कायदा काढून स्वीकारलो. बोंडा नियम हाच कायदा असे पाहतात. पण त्या मुलाला कळलंय का अर्थ लग्नाचा? आहे का तो शरीराने तयार? लगीन म्हणजे शरीराला बांधलेलं शरीर नसे बाबू. लगीन म्हणजे दोन जीवांना एकमेकाची लगन लागणं. प्रथा आणि भावना रानटीपणाचं समर्थन असू शकत नाही. थांबवय. हा धर्म आहे आणि अनिती ही. जबान सांभाळो लीडर बाबू. किती लोक आले. कुणी लाल सरबती तर कुणी हरकिता. कुणी पैसे दिलं काय मास सोडायला सांगितलं तर कुणी काही. बोंडा बोंडा राहितला. माणूस तो बदलणार नाही. चरणदास, कॉल द पोलीस. हो साहेब, इथे पोलीस कधीच येत नाहीत आणि आले तर परत जात नाहीत. गुलबाबू बोलायचे. त्यांना कळत नाहीये हे शत्रू आहे त्यांच्या तरक्कीचे. कधीपर्यंत चालणार आहे? वाघ बिंदूचा निशाणा चुकत नाही तोरी. या खेपेला चुकवला वाघ बिंदुरी. साहेब तुम्ही चालायचं, हे नाही ऐकणार तुमचं. लीडर बाबू, प्रथा चालू रखो. त्या अश्मयुगात राहताय तुम्ही. अश्मा, तुला तरी काय कळणार म्हणा. कुठे गेलीच नाही. तुला काय माहित खाली जग काय बदललंय? मी सांगते. माझा बा जेलात गेला, चपचपूत शिकला. गेला का आणि कसं? माणूस मारून. आता इतके सहज कसे बोलू शकता तू? बोंडाला माणूस मारायला कारण नाही लागत साप, फक्त गुस्सा लागतो. खंबा टेकडीचा गुरवा बाच्या दगुरावर बैसा. बाला गुस्सा आला मी तीर घेऊन बिलला त्याला. मग त्याला पोलिसांनी पकडलं कसं? इथे कुठे येतात पोलीस? बोंडा कुणी असू शकता, पण खोटारडा नाही. त्याला माणूस मारला, मुर्दा पडला की लपवत नाही. संतावून पोलीस स्टेशनच्या गुलबाबूकडे जातो तो. का? इथे पहाडात लपायला कितीतरी जागा आहे. मग लपायचा प्रश्न कुठं? जर लपायचं नसेल तर म्हणजे इथल्या बोंडा पुरसाची आयु बहुरी बहु 30 पर्यंत. सलग पितारी, माणूस मारतारी, नसेत भांडण करतारी आणि पुढल्या 1-2 वर्ष मध्ये त्याचं बी तेच होतं. एक तीर दुसऱ्या तीराला पुकारतो, एक खानदान दुसऱ्या खानदानाला मारतो. इथला बोंडा पुरुष पहाडापेक्षा जेल मध्ये जास्त जगतो. हा रानटीपणा आहे, अमानुषपणा आहे. अगं नको लावू, झोंबतोय खूप. माणूस पण जानवरची जात ना लीडर बाबू. जेल मध्ये अक्सर शिकता पडता, परत एवढी टपुरी चालवता माणूस.
सोमा तू खरंच या सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस. तुझे विचार वेगळे. सोमा सोमा तू नको राहूस इथे. ही तुझी भूमी नाहीये. हीच माझी भूमी. जेव्हा कुणी पण नव्हतं तेव्हा बोंडाचाच हो धरतीवर. बरावानं सोंडेत पाणी भरून फेकलं तर मातीनी समुद्र बना. मग जन्मा रेवोनी सेलानी. तिथून वंश फेला आणि आम्ही आलो. महाप्रभूची संतान बोंडा रेमो. ही आहे तुमची बिग बँग थिअरी. मतलब काही नाही. तुम्ही किस्स्यांवर जगताय आणि विज्ञान तुमच्यापासून कोसो दूर आहे. विज्ञान. हा, विज्ञान म्हणजे धरतीचा, जगाचा, प्रकृतीच्या नियमांचा अभ्यास असतो. आम्ही विज्ञान ना जाणतो पण हाऊ लेप लावल्या बारी रगत थांबलं तुमचं. म्हणूनच तुझी जागा तिथे आहे, माणसात. आणि माझ्या धांगड्याचं काय? मला हे नातंच मान्य नाही. 10 वर्षाच्या मुलासोबत 18 वर्षाच्या मुलीला बांधतात जबरदस्ती. ही जबरदस्ती नाही. आम्ही आमचं भरतार मुलासरिका वाढवतो, त्याला तयार करतो. आईची ममता देतर पुरुष बनाडवो. बखत देतो आम्ही आमच्या नात्याला. बियाचं झाड व्हायला 20 परब लागतारी. नात्याचं झाड एकाच बरस मध्ये कसं उभे बाबू? बर, पण मग तो काय करतो? सलग पितो, खून करतो, जेलात जातो, संपूर्ण आयुष्य बसून घालवतो. इथे नाही तर तिथे. बाबू मी काय चुकीचं बोललो मी? सुभाग पण त्या सोन्यासारख्या काळीचं काय? या अग्नीचं काय? सांग ना. श्रावणातले सुगंध वाऱ्याची तिरीप तुला छळत नाही का सोन्या? पुरुषाचे बळदंड पेदार देह पाहून तुझं शरीर जळत नाही का सोना? छळत छळत कुणाला कळत, गळत गळत आभाळ गळत, कुढत कुढत एकल गढूर, बुडतो बुडतो सूर्यात हा घोर, छळत छळत. नाही सोमा, मला तो अर्थ नव्हता. अगं तसं म्हणायचं नव्हतं. याला काय म्हणतात? हसिया, याला तुरुबा, याला खागला. मली, रिंगा.
वाघ रास्ता छोड. तुझ्याकडे आहेच काय? मी वाघबिंदू बोंडांचा नायक. माझ्याकडे काही नसतो. माणूस पण नसबो वाघ बिंदू. लढाई मार कटाई सोमाला भविष्य हाय तुझा. सांग अगर तुला तुझा धांगडा सुख ना देत तर आम्ही काय बुरे होतो? तो बाबूच का? बाबूला अक्कल. बाबू जानवो भला गुण. बाबूकडे खूप ज्ञान. बाबू रक्षा कर सके, तुला धांगडी बनवू सके. बोंडणीला तिच्या मर्जी बगैर हात नाही लावू शके बाग. बोंडा नियम भूलला तू. मी तू तुझी भूमी बोलली सोमा. ज्या माटीला बीजे त्यातच पेड उगव. जो उगवून जाणतो त्यालाच रुजू देते भूमी. जो जगवून जाणतो त्यालाच पोटात घेते भूमी. तुमच्यासोबतची 2 वर्ष याद राहतील. तुम्हाला सांगतो, तुमच्या आधी या पाडावर एकही साहेब आले नाही. मग इथला बोंडाच गेला त्यांच्याकडे गडी मागायला. गडी हो, मग काय, साहेबांनी सूत्र आणली आणि मला मुदली पाड्यावर गाडी घेऊन पाठवलं. आता त्यांना कोण सांगणार? बोंडांमध्ये गडी म्हणजे पाण्याची पडार. त्यांना पाणी हवं होतं साहेब, पाणी. इसलिए कह रहा हूं, कुछ दिन और रुक जाते. जावं लागेल. आईचंही पत्र आलंय आणि सरकारचे. सोमाविषयी काय म्हणाले आई? हीच तर घालमेल सुरू आहे मनाची. रानफुल शहरात जगेल काय? शहरात जगतात ती फक्त शोभेची झाडं. तुम्ही जास्त विचार करू नका. हर कोई अपनी जमीन से बंधा होता है. लिखते रहे. वाघ बिंदू हे बीज एवढी बीज. आवडी. सोमा, अगं तू काताची सर खायची. घाबरू नको बाबू. हे लोक तुला मारणार नाही. आमच्या पोटच्या गर्भाच्या पित्याचं नाव सांगता येईल. ज्याचा गर्भ तो गावाला भोजपत देत आहे. मग त्याचा केवढी दोष नसताना. अगं इतकं सोपं हो असतं साहेब, का? बरोबर बोलते ती. पण माझ्या नोकरीचं काही नाही सांगणार कोणाला. हे घे 100 रुपये. गावाला बोजबात कर. हा बच्चा माझा असतो. हा मुलगी माझा असतो. हा बाबू बरोबर बोललीस. आता कुणाचा बी कोणी दोष नसबो. हा सगळे काही पद्धतीप्रमाणे होतरी. चला पोषवाचा इंतजाम करी. उद्रा तू जा, मी आवडी. सोमा, तू हे मूल काढून टाक, नाहीतर तू. रेमो कानून मुलाला देव मानबो. अरे समजाव ना हिला. तुम्हा ते माझं मूल आहे. ते या आधी भूमीत वाढू शकत नाही. ते आपलं मूल. तुझं माझं अलग नाही करता येत आता. मग आपण फक्त शरीराने एक झालो. सगळ्या अर्थाने एक व्हायचं असेल तर एकच उपाय. तर मी तुझ्यासारखं हो, नाहीतर तू माझ्यासारखी हो. आपली आत्मा एक आहे. आता भूमी निवड. नाहीतर नाहीतर संपून टाक या मुलाला. तो मग माझा मुलगा आदिवासी असू शकत नाही. He has to be in a civilized society. रेडिओचा आवाज ऐकून जीव सोडणारा रानटी बोंडा नकोय मला. मला माझा मुलगा हवाय, माझ्यासारखा. सण दोघाचा. मग मूल काय का सारी का? निवड करावीच लागते सोनू. एक बीज 2 मातीत वाढू शकत नाही. आपल्याला मुलगा झाला तर ठीक आहे, पण मुलगी झाली तर तिला या सगळ्यातून जाताना मी तरी नाही पाहू शकणार. सोमा, नरक आहे नाही हा. मान बोला नरक लिडर बाबू.
आता सरळ काय धरतीरा 12 जंगर देश इथं मुलगा पैदा झाला तर कुणी खुश ना होय पण मुलगी झाली तर उत्सव होतो मुलगी ठरवतोय ते सगळं फसल जच्चा बच्चा जाती लगन बाघी नसते इथली धांगडी बाघी काही होय गो बाबू मी इथंच राहू सरी तुला कळत नाही का मी तुला काय सांगतोय ते मुद्रा 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 बाबी मुद्रा हे कसं झालं पैसा कितीतरी मुद्रा खाली गया तर एक बोंडा छोकरा त्याकडचा पैसा घेसूर मागा मुद्रा त्याला तरी पा छोकराने तीर मारा मी एका तीर मध्ये या पैसा बारे बाप बिंदु रक्षा नहीं कर सके 20 पैसे फक्त 20 पैसे ही आहे बोंडांच्या आयुष्याची किंमत घे सोमा बघ तुझा सरळ हेच देणार आहेस तू आपल्या मुलाला सोमा माझं पटलं आणि हे रानटी जंगल सोडावं वाटलं तर डोंगराच्या तळ्याशी ये मी 7 दिवस वाट पाहिन फक्त कसा आटवू हुंदका दुःख सावरू आवरू डोळ्या देखत बेधल माझ्या सपनाचं पाखरू सोमा 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 नाही झोपना सपन तरी उगवना चांद झाले मोत्याचे नव्हते मूळ खोड आणि पांद सोमा फेवरी जाऊ राहिली बरबत तले पतनच पो राखूच राहिलो नाही सोमा राखूस आपण पैशापातून माणूस मारा धरती पर जन्म मरण लागू सबको सुख दुख जसं पाठ नी पोट मन कोण आपली जन्म माटी सोडवो कुणाला जन्म माटी मोठी वाटवो तर कुणाला संतांचा मोह देहानी आकर्षण भारी भूमीना आकर्षण अंतिम असतो जर तले उतरी तोरो भूमी चुटी जा सोमा तोरो भूमी चुटी जा लीडर बाबू बोलबो खाली माणूस अक्सर जाणबो तो राखूस नसबो देव असबो तोरो बालक बाग बिंदुरी संतान बनकर रखो जे बार बार होते ते प्रेम नसते बाग बार बार फक्त युद्ध होऊ सके फक्त युद्ध मी युद्ध सोडा मी हिंसा छोडी मी नायक बाग बिंदु हथियार का त्याग करबो विश्वा, ये लोग
आगडी लोक रानटी बुटके यांचं शहरात काय काम? शी, अशी अनसिव्हिलाइज माणसं नको आहेत आपल्याला. पेशवा, 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 पेशवा. सोडियाला ग तुरिंगा आणि नेसयली साडी सोडियाला ग तुरिंगा आणि नेसयली साडी सोडियाला ग तुरिंगा आणि नेसयली साडी उंग पुरुष भिखारी तुझं अंग हताडी सुमा शहरात आली झालं शहर जहर सुमा शहरात आली झालं शहर जहर खजा भळवटात पोटी बुकेच काहूर पोटी बुकेच काहूर काहूर पोटी बुकेच काहूर कुठं जावं नाही ठाव झाली जन्माची मजुरी कुठं जावं नाही ठाव झाली जन्माची मजुरी जनमानुस म्हणली त्यांची जातच अघोरी सिडनीच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुलढाण्याच्या मेहकरमध्ये घडली. चांद्रयान-2 मोहिमेत पाठीशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोनं ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. तर मेट्रो कारशेडसाठी मुंबईतल्या आरे कॉलनीतील झाडं तोडली जाणार आहेत आणि तसा प्रस्ताव मंजूरही झालाय. पाहूया या संदर्भात एक रिपोर्ट. आहे मी जिती. बरं नाही वाटलं मला जिती पाहून. मी तुला आकाश पाताळ एक करून शोधलं ग. एकाच लाटेवरून धंदा नाही जाता येत. म्हणजे सोडून दिलेला सण वापस फिरून येईल. आपल्या संस्कृती विजोड होते असं आणि म्हणूनच बेजोड आहे. कुठे होतीस तू? मी कुठे होती? मी कुठेच का नव्हती हे विचार. मी कुठलीच का राहिली नाही हे विचार. माफ कर मला. मी गुन्हेगार आहे का तुझा? तुला काय वाटलं मी तुझ्या बारे आली इथं? मला उत्तर हवंय.
कसलं? तरक्की कुठे आहे? प्रगती कुठे आहे? म्हणजे कुठे आहे ती सिव्हिलाइज माणसं ज्यांच्यासारखा आम्हाला बनू पाहत होतास तू? कुठे आहे ती? मला तरी ते एक आदिम जंगली जात राहताना दिसते शहरात. इथे ना स्त्रीला स्पर्श करण्याआधी विचारतात, न तिला सोडून देण्याआधी फक्त भोगतात तिला. तिथं पहाडाच्या रानफुलात कुणाचाही गर्भ कुणाच्याही पोटात खेळतो स्वच्छंद. इथं नाल्या नाल्यात सापडतं एक मूल. तिथं गुन्हा केलेले शिक्षण घ्यायला जेलमध्ये जातात. इथं शिक्षण घेतलेले गुन्हा करतात. 10 वर्षाच्या मुलाला संभोगाच्या लालसेशिवाय प्रेम देतो आम्ही बोंडा बायका. इथल्या पुरुषाला लालसेशिवायची बाई कळली आहे का? सभ्यतेचे नियम तोडूनच तरक्की होते सोमा. मग याला तरक्की म्हणणं बंद करावी स्वाबाबू. माणूस विकता, शरीर विकता, हवा विकता, पाणी विकता, आत्मा कसे विकणार बाबू? तू इथे यायलाच नको होतीस. तू निघून जा इथून. निघून जा. कुठे जाऊ? कोणाकडे जाऊ? पहाडात रानटी होते, तिथे रांड झाले. तरक्की केली मी. सोमा, काही भल्या लोकांनी त्या नरकापारे सोडवलं मला. मी थेट गेले बोंडा पर्वतावर. जिथं तरक्कीची बीज तू पेरून गेला होता, त्याचंही खरी झाड झालं रे. त्याचे एक माझे भाऊ बन प्याले. माझे भाऊ बन प्याले. हाटलं आली, कारखाने आले, शेत गेली, पंची गेले, बाग मारले, माझा बोंडा मारला. सगळं संपलं बाबू. सगळं संपलं. आणि आपलं मूल? ती आहे ती बोंडा पर्वतावर. काय? मी म्हणलं तिला, प्रगत होण्याआधी माणूस बनून दाखव. मला भेटायचंय तिला. एकदा तिने बघायचं. शपथ घेतलीये, ती तुला कधीच भेटणार नाही. तिची वाट निहारणं हेच तुझं नसीब. हीच तुझी शिक्षा. आम्हारी धांगडी दादी आजी एक गोष्ट नेहमी सांगते. एक मुसाफिर असतो, तो रानात फिरायला जातो. तिथं त्याला एक सुंदरसं रानफूल दिसतं, पण त्याचं ते बघून भागत नाही. त्याला ते आवडतं म्हणून ते रोपटच उपटून वाळवंटात नेऊन लावतो. ते रोप आहे मी बिगरचं. मला माझं काकण दे, मला माझा गाव दे, मला माझी मी दे, मला माझी भूमी दे विश्वा, मला माझी भूमी दे.
त्यालाच रुजू देते प्रेमी. जो जगवलं जाणतो त्यालाच पोटात घेते भूमी.